फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत अँटोनिम्स. आजचा पहिला वर्ड आहे झील. झीलचा अर्थ काय? बघा, झील म्हणजे काय तर आस्था. झील म्हणजे आस्था, ओके, किंवा उमेद. झील म्हणजे काय? आस्था किंवा उमेद, ओके. मग बघा ऑप्शन काय दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे अपाथी. अपाथीचं मिनिंग काय आहे? उदासीनता. अपाथीचं मिनिंग आहे उदासीनता, ओके. पुढचा ऑप्शन आहे डिसइंटरेस्ट. डिसइंटरेस्ट म्हणजे काय तर इंटरेस्ट नसलेला, कशामध्ये पण रस नसलेला, किंवा रस नसणे, त्याला आपण म्हणतो डिसइंटरेस्ट, ओके. त्याच्यानंतर आहे केअरलेसनेस. केअरलेसनेस म्हणजे काय तर लापरवाही. केअरलेसनेस म्हणजे आपण काय म्हणू याला? लापरवाही. केअरलेस म्हणजे लापरवाही, ओके. आणि चौथा आहे हेट्रेड. हेट्रेड म्हणजे काय तर घृणा किंवा द्वेष. हेट्रेडचा अर्थ काय येईल इथे? घृणा असणे किंवा द्वेष, घृणा असणे किंवा द्वेष असणे, ओके. मग झीलचा विरुद्धार्थी काय येईल? अँटोनिम काय येईल? झील म्हणजे आस्था. आस्थाचं ऑपोजिट काय येईल तर उदासीनता. ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. बघा, नेक्स्ट वर्ड आहे मेलोडियस. मेलोडियस म्हणजे काय तर बघा, आवाजशी रिलेटेड आहे. एखादा मंजूळ ध्वनी आपल्या कानावरती पडतो तर आपण त्याला काय म्हणतो? मेलोडियस, ओके. मग मेलोडियस म्हणजे आपल्याला म्हणता येईल मधुर, ठीक आहे. मेलोडियस म्हणजे गोड किंवा मंजूळ, ओके, असे याचे मिनिंग्स होतात, ओके. ऑप्शन्स काय दिलेले आहेत? हार्मोनियस, ओडियस, ट्यूनलेस, मेलिफ्लस. पहिला आहे हार्मोनियस. हार्मोनियस म्हणजे काय तर बघा, सुसंवादी. जो सुसंवाद साधतात त्याला म्हणतात सुसंवादी किंवा हार्मोनियस. किंवा आपल्याला म्हणता येईल कर्णमधुर, म्हणजे कानाला ऐकण्यासाठी जे मधुर आहे त्याला आपण म्हणतो कर्णमधुर. दुसरा आहे ओडियस. ओडियस म्हणजे काय बघा, ओडर म्हणजे घाणेरडा वास, त्याला आपण म्हणतो ओडियस, ठीक आहे. ओडियस म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल किळसवाणं. जे आपल्याला आवडत नाही, ज्याचे किळस येते असं, त्याला म्हणू आपण ओडियस. ट्यूनलेस म्हणजे काय बघा, जो बेसूर आवाज असतो, ठीक आहे, बेसूर आवाज, त्याला आपण म्हणतो ट्यूनलेस. आणि मेलिफलस म्हणजे काय गोड, ओके, किंवा मंजूळ ध्वनी, त्याला म्हणू आपण मेलिफलस, ओके. मग बघा, मेलोडियसचा विरुद्धार्थी काय होईल? मधुर, गोड, मंजूळ. याचा विरुद्धार्थी काय होईल तर बघा, आपला ऑप्शन काय येणार आहे? मोस्ट रिलेटेड इथं बघा, बेसूर म्हणजे ट्यूनलेस, हा आपला अँटोनिम असेल. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट वर्ड बघा, रेडियंट. रेडियंट म्हणजे रेडिएशन म्हणजे काय तर प्रकाश, ओके. प्रकाश म्हणजे कसा असतो? चमकणारा असतो. म्हणजे रॅडियंटला आपल्याला काय म्हणता येईल? चमकणारा, ओके. रॅडियंट म्हणजे काय? चमकणारा. त्यालाच काय म्हणता येईल आपल्याला अजून? तेजस्वी, ठीक आहे. जो खूप लकाकतो, चमकतो असा, त्याला आपण रॅडियंट म्हणतो, ओके. ऑप्शन्स काय दिलेले आहेत बघा, ॲब्सॉर्प्टिव्ह, कॅज्युअल, अनक्रिटिकल आणि डल, ओके. तर ॲब्सॉर्प्टिव्ह म्हणजे काय? शोषक म्हणजे जे ॲब्झॉर्ब करतो, ठीक आहे, जे ॲब्झॉर्ब करतो त्याला आपण ॲब्सॉर्प्टिव्ह म्हणतो, ओके.
त्याच्यानंतर आहे कॅज्युअल. कॅज्युअल म्हणजे काय? सहजपणे घडणारी गोष्ट किंवा सहजरित्या घडून येणारा. ठीक आहे, त्याला काय म्हणू आपण? कॅज्युअल म्हणजे सहज घडणे. ओके, त्याला म्हणू आपण कॅज्युअल. त्याच्यानंतर आहे अनक्रिटिकल. अनक्रिटिकल म्हणजे काय? तर गंभीर नसलेला, कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य नाही किंवा जी गोष्ट गंभीर नाही, अशा याला काय म्हणू आपण? अनक्रिटिकल. आणि त्याच्यानंतर आहे डल. डल म्हणजे काय? बघा, आपल्याला मंद म्हणता येईल, त्याला आपण डल म्हणतो. दुसरा अंधुक प्रकाश असला तरी आपण त्याला डल म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अस्पष्ट दिसत असेल तर आपण त्याला डल म्हणतो, अस्पष्ट. ओके, तर बघा, रेडियंट. रेडियंट म्हणजे चमकणारा. याचं अँटोनिम काय येईल? तर मंद, न चमकणारा, अंधुक किंवा अस्पष्ट म्हणजे डल. नेक्स्ट वर्ड आहे लेजिटिमेट. लेजिटिमेटचा अँटोनिम काय येईल? ओके, तर लेजिटिमेटचा अर्थ काय? ओके, तर लेजिटिमेट म्हणजे काय? जे कायद्याने योग्य आहे. ओके, जे कायद्याने योग्य आहे त्याला आपण म्हणतो लेजिटिमेट. कायद्याने योग्य म्हणजे लेजिटिमेट. ओके, ऑप्शन्स काय दिलेले आहेत? डेलिशियस, डिसिसिव्ह, इम्प्रॉपर, लेथार्जी. ओके, तर डेलिशियस म्हणजे काय? बघा, डेलिशियसचा अर्थ काय आहे? स्वादिष्ट, जे खायला छान लागतं, गोड लागतं किंवा आवडतं आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो? स्वादिष्ट. लेजिटिमेट म्हणजे स्वादिष्ट. ओके, त्याच्यानंतर आहे डिसिसिव्ह. डिसिसिव्ह म्हणजे काय? निर्णायक किंवा करारीपणा. एखादा करारीपणा म्हणजे काय? ते म्हणतो ना आपण, तुम्हाला करारा जवाब मिळेगा, त्या टाईपमध्ये. ओके, त्यानंतर इम्प्रॉपर. इम्प्रॉपर म्हणजे काय? अनुचित. अनुचित. ओके, अनुचित किंवा अयोग्य. अयोग्य, त्याला आपण म्हणू इम्प्रॉपर. ओके, आणि त्याच्यानंतर आहे लेथार्जिक. लेथार्जिक म्हणजे काय? जो सुस्त आहे त्याला आपण लेथार्जिक म्हणतो. ठीक आहे, मग बघा इथे ऑपोजिट वर्ड काय येईल लेजिटिमेटचं? बघा, स्वादिष्ट तर येणार नाही, चविशी रिलेटेड आहे. ठीक आहे, डिसिसिव्ह म्हणजे करारीपणा, कडकपणा. ठीक आहे, हे पण नाही येणार. इम्प्रॉपर म्हणजे अनुचित म्हणजेच अयोग्य. बघा, कायद्याने योग्य लेजिटिमेट आणि इम्प्रॉपर म्हणजे अयोग्य. तर आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर 3, इम्प्रॉपर. तर लेजिटिमेटचा अँटोनिम येईल इम्प्रॉपर. नेक्स्ट आहे ऑब्वियस. ऑब्वियस म्हणजे काय? एखादी गोष्ट समजा घडत आहे, साहजिक आहे, अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? ऑब्वियस. तर ऑब्वियसचा अर्थ काय येईल? साहजिक. एखादी गोष्ट साहजिक आहे, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो? ऑब्वियस. ओके, ऑप्शन्स काय दिलेले आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे वेग, दुसरा आहे डिमिनिश्ड, तिसरा आहे मोटिवेट आणि चौथा आहे मिसरेबल. ठीक आहे, मग इथे या ऑप्शन्सचा अर्थ काय आधी ते समजून घेऊयात. ओके, वेग म्हणजे काय? तर बघा, जे स्पष्ट नाही किंवा अस्पष्ट, त्याला म्हणू आपण वेग. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे काय? तर एखादी गोष्ट कमी करणे, कमीपणा दाखवणे. ठीक आहे, त्याला म्हणू आपण डिमिनिश्ड. ओके, त्याच्यानंतर आहे मोटिवेट. मोटिवेट म्हणजे काय? एखाद्याला प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे, त्याला आपण म्हणतो मोटिवेट करणे. ठीक आहे, आणि मिसरेबल. मिसरेबल म्हणजे काय? जो की दुःखी आहे, कष्टी आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो मिसरेबल. ठीक आहे, मग ऑब्वियस म्हणजे काय? एखादी गोष्ट की जी साहजिकपणे होणार आहे. ठीक आहे, मग जी गोष्ट साहजिक होणार आहे किंवा जे साहजिक आहे किंवा आपल्याला स्पष्ट आहे की होणारच आहे, त्याचं ऑपोजिट काही अस्पष्ट. ओके,
मग आपलं ऑप्शन काय असणार आहे इथे? वेग. वेग म्हणजे अस्पष्ट, साहजिक नाहीये किंवा सहज होण्यासारखं नाही. ओके. नेक्स्ट आहे डिस्काउंट. बघा, डिस्काउंट म्हणजे काय? आपल्या सर्वांना माहीत आहे, सर्वांना आवडतो. एखादी वस्तू 100ला भेटत असेल तर आपण थोडी कमी किमतीत घेतो. म्हणजे काय करतो आपण? त्याच्यावरती डिस्काउंट मागतो. डिस्काउंट म्हणजे काय? सवलत. आपण त्या वस्तूवरती सवलत मागतो. ठीक आहे. मग बघा ऑप्शन काय दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे प्रॉफिट, दुसरा आहे कन्सेशन, तिसरा आहे इंटरेस्ट आणि चौथा आहे प्रीमियम. ओके. तर बघा, पहिला आहे प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय? नफा. प्रॉफिट म्हणजे नफा किंवा फायदा. ओके. प्रॉफिट म्हणजे नफा किंवा फायदा. त्याच्यानंतर आहे कन्सेशन. कन्सेशन म्हणजे काय? तर सवलत. कन्सेशन म्हणजे काय? सवलत. ओके. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. ओके. इंटरेस्ट म्हणजे व्याज. आणि प्रीमियम. प्रीमियम म्हणजे काय? समजा तुम्ही जर एखादं लोन घेतलेलं आहे, एखादं कर्ज घेतलेलं आहे, ठीक आहे. मग त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण काय करतो? हप्ते भरतो. म्हणजे त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा पैसा भरावा लागतो. तर तो जो एक्स्ट्रा पैसा असतो, तो जे हप्ते असतात किंवा जो आपण व्याजाच्या रूपात आगाऊचा पैसा भरतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रीमियम. ओके. तर बघा, प्रीमियमला आपल्याला काय म्हणता येईल? हप्ता. ओके. प्रीमियम म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? हप्ता किंवा जो अधिकचा पैसा भरतोय आपण, अधिमूल्य, त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल? अधिमूल्य. ओके. ठीक आहे. मग बघा, डिस्काउंट म्हणजे सवलत. ओके. तर याचा विरुद्धार्थी काय येईल? व्याज. ओके. इंटरेस्ट. त्यानंतर आहे गिल्टी. गिल्टी म्हणजे काय? तर बघा, एखादा आरोपी कोर्टामध्ये आपण हजर केला, त्याच्यावरती आरोप सिद्ध झाला, दोषी सिद्ध झाला, तर आपण काय म्हणतो? सो अँड सो पर्सन फाउंड गिल्टी. गिल्टी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला इथं? दोषी. गिल्टी म्हणजे दोषी. ओके. मग ऑप्शन काय आहेत? बघा, गिल्टीचा ऑपोजिट काय येईल? पहिला ऑप्शन आहे प्युअर, दुसरा आहे इनोसेंट, तिसरा आहे व्हर्च्युअस आणि चौथा आहे एंजेलिक. ओके. तर बघा, पहिला आहे प्युअर. प्युअर म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? पहिला ऑप्शन आहे प्युअर. प्युअर म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? स्वच्छ. ओके. किंवा शुद्ध. ओके. त्यानंतर आहे इनोसेंट. इनोसेंट म्हणजे काय? निष्पाप. ओके. ज्याचा काही गुन्हा नाही असा व्यक्ती, म्हणजे त्याला आपण म्हणतो इनोसेंट किंवा निष्पाप. त्याच्यानंतर आहे व्हर्च्युअस. व्हर्च्युअस म्हणजे काय? ज्याचे गुण चांगले आहेत, ज्याला आपण म्हणतो सद्गुणी. ओके. ज्याला आपण म्हणतो सद्गुणी. ओके. आणि एंजेलिक. एंजेलिक म्हणजे काय? देवदूतासारखा. देवदूतासारखा. ओके. मग इथं आपला ऑप्शन काय येईल? गिल्टीचा. गिल्टी म्हणजे दोषी. दोषीचं ऑपोजिट काय येईल? निष्पाप किंवा ज्याचा दोष नाही, त्याला आपण म्हणून इनोसेंट. म्हणून इथं आपला आन्सर असेल इनोसेंट. त्यानंतर आहे ॲम्बिगस. ॲम्बिगस म्हणजे बघा, ज्याचे एकापेक्षा जास्त अर्थ निघतात. ओके. जो की सिंपल नाहीये, संदिग्ध आहे. ओके. संदिग्ध आहे असा तो, त्याला म्हणतो आपण ॲम्बिगस किंवा एकापेक्षा जास्त अर्थ निघणारा किंवा एकापेक्षा जास्त अर्थ असणारा. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण
ॲम्बिगियस. ओके. ऑप्शन काय दिलेले आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे सेक्युलर, दुसरा आहे ऑब्सिक्युअर, तिसरा आहे ॲग्रीमेंट आणि चौथा आहे एक्सप्लिसिट. मग पहिला ऑप्शन सेक्युलर. सेक्युलर म्हणजे निधर्मी, जो की धर्म पाळत नाही. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण निधर्मी, अधर्मी. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्सिक्युअर. ऑब्सिक्युअर म्हणजे अस्पष्ट, जो स्पष्ट नाही तो, त्याला आपण ऑब्सिक्युअर म्हणतो. त्याच्यानंतर आहे ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे करार. ओके. आणि चौथा ऑप्शन आहे एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे काय बघा, जो सुव्यक्त आहे, जो स्पष्ट आहे. ओके, जो स्पष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय म्हणता येईल की जो उघड आहे, जो उघड आहे. उघड आहे. ओके. मग याचा आन्सर काय येईल बघा. संदिग्ध म्हणजे एकापेक्षा जास्त असणारा, म्हणजे जे स्पष्ट नाही. ओके. तर स्पष्ट हे कुठल्या ऑप्शनमधून दिसते आपल्याला? एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे जे स्पष्ट आहे, जे उघड आहे. ओके. त्यानंतर आहे इलिजिबल. इलिजिबलचा अँटोनिम काय? पहिले आपण इलिजिबलचा अर्थ समजून घेऊया. इलिजिबल म्हणजे काय? तर वाचण्यास अवघड असणारा, जे की सोपा नाही, वाचण्यास अवघड असणारा. ओके. वाचण्यास अवघड म्हणजे जे की सहजपणे समजणार नाही. ठीक आहे. पहिलं ऑप्शन आहे क्लिअर, दुसरा आहे रीडेबल, तिसरा आहे क्लीन आणि चौथा आहे इमिटेबल. ओके. तर बघा, पहिलं आहे क्लिअर. क्लिअर म्हणजे काय? तर जे की साफ आहे. ओके, जे स्पष्ट आहे दिसायला, त्याला आपण काय म्हणतो? क्लिअर. त्याच्यानंतर रीडेबल, जे की वाचता येण्याजोगे आहे, जे की वाचता येण्याजोगं आहे, वाचता येण्याजोगं आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो रीडेबल. ओके. त्याच्यानंतर क्लीन. क्लीन म्हणजे काय? स्वच्छ. क्लीन म्हणजे स्वच्छ. आणि इमिटेबल. इमिटेबल म्हणजे काय? ज्याचं की आपण अनुकरण करू शकतो, ज्याला आपण सहज फॉलो करू शकतो, त्याला आपण म्हणतो इमिटेबल. म्हणजे अनुकरणीय, म्हणजे अनुकरणीय.